जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण साधक निरूपण पाहत आहे। सखोलतेनं समर्थ आपल्याला सांगतायत की साधक नेमका कसा असतो, काय करतो, कशा पद्धतीचे गुण जवळ बाळगतो आणि कसे आपले दुर्गुण बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो। पुढच्या ओव्या सुद्धा अशाच पद्धतीच्या आहेत। एका मागून एक आता आपण ओव्या पाहत जाऊया। प्रत्येक ओवीमध्ये काही ना काहीतरी दोष समर्थांनी सांगितलेला आहे आणि त्या दोषापासून दूर जाणारा तो साधक असं त्यांना मांडायचं आहे। कालपर्यंत आपण 36 ओव्या पाहिल्या। आता 37व्या ओवीपासून समर्थ काय म्हणतायत पहा। अविद्येपासून फडकला, प्रपंचापासून निसटला, लोभाचे हातीचा गेला अकस्मात। अविद्येला तो बाजूला टाकतो, प्रपंचालाही बाजूला टाकतो। अविद्या आणि प्रपंच या दोन्ही गोष्टींची उपाधी जीवाला देहबुद्धीमुळे लागलेली आहे, जीवभावामुळे लागलेली आहे। मी जीव हा जो आपला समज आहे, मी आत्मा असून त्याला अविद्या म्हणतात आणि प्रपंच म्हणजे पंचभूतात्मक जे काही आपल्या निकट आहे किंवा ज्याच्याशी आपला संबंध येतो तो सर्व प्रपंच आहे। केवळ आपलं घरदार, बायको, मुले, मित्रमंडळी म्हणजे प्रपंच नव्हे, आपली नोकरी, व्यवहार म्हणजेच प्रपंच नव्हे। आपला देहसुद्धा प्रपंचामध्येच येतो, कारण पंचभूतांपासूनच तो बनलेला आहे। आत्मा ही गोष्ट मात्र निस्संग आहे। पंचभूते आत्म्याच्या सत्तेवर कार्य करतात, पण आत्म्यामध्ये ती नाहीत। आत्मा या सगळ्यापासून निराळा सत्तारूपानं आहे। तसं आपलं स्वरूप असूनही आपण स्वतःला जीव समजून आहोत, ही आपल्या जवळ असलेली अविद्या आहे। साधक या दोन्हीपासून दूर जातो, अविद्येपासून आणि प्रपंचापासून। मग त्याला लोभ कुठून असणार? लोभ हा प्रपंचातच असतो, प्रपंचाच्या बाहेर लोभ नाही। त्यामुळे तो लोभापासूनही वेगळा होऊन जातो। थोरपणासी पाडिले, वैभवासी लाथाडिले, महत्वासी झिंजाडिले, विरक्ती बळे। जो अविद्येपासून दूर गेला अर्थातच तो विरक्त संपन्न असणारच। आणि विरक्तीचा गुणधर्मच हा आहे की थोरपणा, वैभव, स्वतःला दिलं जाणारं महत्त्व या सगळ्यापासून विरक्त पुरुष बाजूला राहतो, लांब राहतो। साधक नेमकं असंच वर्तन करतो। भेदाचा मडगा मोडिला, अहंकार झोडूनी पाडिला, पायी धरूनी आपटिला संदेह शत्रू। 3 शत्रूंचा निपात तो करतो असं समर्थ म्हणतात पहा। पहिला म्हणजे भेद, दुसरा अहंकार आणि तिसरा संदेह। प्रत्येक गोष्टीचा अर्थ पूर्वी निरूपणांमध्ये आपण पाहिलेला आहे। भेद प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे आणि जे कोणते कर्म घडते ते मी करतो असा अहंकारही आहे। या दोन्हींचा निपात साधक करतो। इतकंच नाही तर संदेह शत्रूला धरून आपटतो असं समर्थ म्हणतायत। संदेह शत्रू या दोघांच्या मुळाशी आहे। हा संदेह आहे मी म्हणजे देह या भावाचा, देहभावाचा। आपल्याजवळ आपला मीपणा आहे आणि या मीपणाच्या सापेक्ष आपण व्यवहार करतो, त्यामुळे समोरचा साहजिकच तू ठरतो। समोरच्याच्या दृष्टीनं आपण म्हणजे तू असतो आणि त्याचा मी त्याच्याजवळ राहतोच। असाच भेद सर्वत्र व्यापून आहे। हाच भेद आपण साधनेत उतरवतो। जेव्हा भगवंताचं नाम घ्यायला जातो तेव्हा तो भगवंत आणि ते त्याचं नाम आणि घेणारा मी असा भेद निर्माण करून नाम घेतो। परिणाम असा होतो की आपण नामापासून आणि भगवंतापासून वेगळेच राहतो।
संत आपल्याला एकत्वानं नाम घ्यायला सांगतात. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन. आत्मा, जीव, शिव हे एकच आहेत आणि नामरूपच आहेत. या एकत्वाच्या भावानं नाम घेणं आवश्यक आहे. म्हणजेच काय, माऊलींनाही सांगायचं आहे की भेदरहित उपासना करणं गरजेचं आहे. भेद तिथं असून उपयोगाचा नाही आणि आपण भेदच बाळगतो. साहजिकच मग मी नाम घेतलं, मी ध्यान करतो, मी पूजा करतो, मी कीर्तन करतो, असा अहंकार तिथे येतो आणि या अहंकारामुळे अगोदरच असलेला शत्रू म्हणजे संदेह तो वाढतो. मी देह ही उपाधी बाजूला पडण्याच्या ऐवजी वाढतच जाते. साधक असं न करता भेदाला आधी मोडून टाकतो. म्हणजे काय, तर साधनेपासून उपासनेपासून आपला मी तो बाजूला काढत नाही, त्या साधनेमध्ये विलीन होऊन जातो. ध्यानामध्ये, नामामध्ये विरघळून जातो. स्वतःचं अस्तित्व विसरतो. यालाच अहंकार झोडूनी पाडीला आणि पायी धरूनी आपटला संदेह शत्रू असं समर्थ म्हणतायत. स्वतःचा अशा पद्धतीनं नामामध्ये विसर पडणं, इथेच देहबुद्धीचा नाश आहे, संदेह शत्रूचा निपात आहे. समर्थ पुढे म्हणतात, विकल्पाचा केला वधू, थापे मारिला भवसिंधू, सकळ भूतांचा विरोधू तोडूनी टाकिला. प्रत्येक ओवीत शत्रू आहेत पहा आणि त्या शत्रूचा निपात साधक करतो हे समर्थ सांगतायत. मग विकल्प असो किंवा भवसिंधूची व्याधी असो किंवा भूतांची बाधा असो. भूत म्हणजे जे जे अस्तित्वात आहे त्या प्रत्येक वस्तूची बाधा, म्हणजेच प्रपंचाची बाधा, म्हणजेच आपल्या मीपणाची बाधा. प्रत्येक गोष्टीला साधक मागं टाकतो, प्रत्येक गोष्ट तोडून टाकतो. भवभयासी भडकाविले, काळाचे टांगे मोडिले, मस्तक हाणोनी फोडिले जन्ममृत्याचे. भवभय, काळ किंवा जन्ममृत्यूची बाधा हे पण शत्रूच. भवाचं भय, काळाची बाधा हे विषयसुद्धा निरूपणात आपण विस्तृतपणे पूर्वी पाहिले आहेत. हे सर्व आपल्या देहबुद्धीबरोबरच येतात. काळसुद्धा पहा सापेक्ष आहे. जेव्हा आपण गाढ निद्रेत आहोत तेव्हा काळाची बाधा आपल्याला नाही, पण तिथे आपल्याला आपल्या स्वरूपाचं स्मरणसुद्धा नाही. मन जेव्हा प्रसन्न आहे तेव्हा पुष्कळ वेळ चुटकीसरशी निघून जातो, पण मन अस्वस्थ असेल तर 5 मिनिटेसुद्धा सरकत नाहीत. काळ हा असा आपल्या देहाशी निगडीत आहे, देहबुद्धीशी संबंधित आहे. साधक या सर्व कुंपणांना ओलांडून पलीकडे निघून जातो. देहभावच नसेल तर भवाचं भय कुठून राहणार, आणि देहभावच नसेल तर जन्ममृत्यूचं तरी भय कुठून राहणार. नाथ महाराज म्हणत नाहीत का, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अहो मग जर वासनाच गेली तर जन्ममृत्यूचं भय कुठून राहणार. म्हणून साधक काय करतो तर भयालाही घालवतो, काळालाही मोडून काढतो आणि जन्ममृत्याला तर अक्षरशः फोडतो, असे शब्द समर्थ वापरतायत. देह संबंधावरी लोटला, संकल्पावरी उठावला, कल्पनेचा घात केला अकस्मात. देहबुद्धीचा नाश, संकल्प विकल्प रहित होणं, या अवस्थेला समर्थ इथे सांगत आहेत. मनाची ही दशा आहे संकल्प आणि विकल्प करणं. साधक आपल्या मनाला मारतो आणि संकल्पाचा आणि विकल्पाचा घात करतो, हे समर्थांना सांगायचं आहे. संकल्प विकल्पात्मकं मनः अशी मनाची मुळी व्याख्याच आहे. साधक साधनेच्या योगानं या मनाच्या अवस्थेला मागं टाकतो, मनाला मारतो आणि उन्मनीमध्ये शिरतो. अशा वेळी मग साधकाचा देहभाव शिल्लक राहत नाही. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत देहभाव आहेच. मन मेल्यानंतर देहभावाला तिथे जागा नाही.
पण इथली गंमत अशी की मन मरतं पण हा स्मरणरूपानं राहतो. ही साधनेतील अलौकिक स्थिती आहे. नाहीतर मनुष्याचं मन बेशुद्ध झाल्यानंतर किंवा गाढ निद्रेमध्ये सुषुप्तीमध्ये सुद्धा जातच, पण तिथे स्मरणसुद्धा जातं आपल्या आत्म्याचं, आपल्या स्वरूपाचं. साधकाचं मात्र असं असत नाही. आपल्या स्वरूपाचं स्मरण तो ठेवतो, पण मनाला मात्र ओलांडून पलीकडे जातो आणि असा साधक अर्थातच आत्मस्वरूपाकार होऊन जातो. पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ काय म्हणतायत पहा. अपधाकासी तोडिले, लिंग देहासी विभांडिले, पाषांडासी पछाडिले विवेक बळे. अपधाकासी तोडिले म्हणजे भयाला तो नष्ट करतो. भय हे द्वैतातूनच येतं. जिथे द्वैत आहे तिथेच भय आहे. साधक द्वैताला घालवतो आणि त्यायोगे भयाचं ताडण करतो, भयाला नष्ट करतो. लिंगदेह हा आपला वासनात्मक देह आहे. यालाच सूक्ष्म देह अशी सुद्धा संज्ञा आहे. साधक या सूक्ष्म देहाचाही निराश करतो. ध्यानाच्या गाढ अवस्थेमध्ये किंवा तल्लीन असलेल्या नामस्मरणाच्या स्थितीत स्थूल देहाचा निराश सहजपणे घडतो. पण जोपर्यंत मन आहे तोपर्यंत लिंगदेहाचा निराश घडू शकत नाही. साधक स्थूलापलीकडील सूक्ष्म देहाचाही लिंगदेहाचाही निराश करतो आणि पाषांडाचा नाश करतो असं समर्थ म्हणतायत. हे पाखंड किंवा हा पाषांड आहे आपला मीपणा, आपला अहंकार. सूक्ष्मदेह आणि अहंकार या दोन्हींचा नाश केल्यानंतर तिथं पाखंड कसं राहील. पण इथं समर्थ एक महत्त्वाचा शब्द सांगतात आणि तो म्हणजे विवेक बळ. हे सगळं तो करतो पण कुणाच्या बळावरती? विवेकाच्या बळावरती. आपण परवाच्या निरूपणात विवेक आणि त्याचं बळ हा विषय अगदी विस्तृतपणे पाहिलेला आहे. आपण देह नाही, आपण आत्मस्वरूप आहोत. आत्मस्वरूप हे नित्य, तर देह म्हणा, प्रपंच म्हणा, याच्या अंगानं जे काही घडतं ते सर्व अनित्य. याचा बोध राखणं, याचं स्मरण ठेवणं म्हणजे विवेक आहे. पण आपण परवाच्या निरूपणात पाहिलं की नुसतं याचं स्मरण ठेवून उपयोग होत नाही. त्या स्मरणाचं दृढीकरण व्हावं लागतं. ते दृढीकरण जेव्हा होतं, जेव्हा हा विवेक अंगामध्ये बाणतो, तेव्हा या विवेकाचं विवेक बळ बनतं आणि या विवेक बळानं साधक द्वैताला मोडतो, आपल्या लिंगदेहाच्या पलीकडे जाऊन पाखंडाचा नाश करतो असं समर्थ म्हणतायत. गर्वावरी गर्व केला, स्वार्थ अनर्थी घातला, अनर्थ तोही निर्दाळेला, नीती न्याये. सर्व आपले शत्रू आहेत. स्वार्थ असेल किंवा गर्व असेल. नीती न्यायाचा वापर करून साधक यातून परपार होतो. गर्वावर गर्व करतो असं ते म्हणतायत पहा. म्हणजे प्रथम मी देह हा अहंकार हा घालवून मी ब्रह्म हा भाव तो तिथे आणतो. गर्वाला घालवतो पण गर्वानं घालवतो. श्री महाराज म्हणत नाहीत का, आसक्त व्हायचाय ना तर भगवंताच्या नामामध्ये व्हा, भगवंताच्या रूपामध्ये आसक्ती ठेवा. तुकाराम महाराज म्हणत नाहीत का, डोळ्यांनी दृश्य पाहायचं आहे तर पांडुरंगाला पहा, हातांनी कर्म करायचं आहे तर पांडुरंगाची पूजा करा, कानांनी ऐकू येणारच आहे तर पांडुरंगाचं नाम ऐका, मनाने चिंतन करायचंच आहे तर भगवंताच्या लीलेचं करा, नामाचं करा. साधक अगदी हेच करतो. अहंकार घालवायचा आहे ना, पण अहंकारच तो तिथे आणतो आणि तो आहे व्यापक अहंकार. मी ब्रह्म आहे या स्वरूपाचा अहंकार. अर्थात या मी ब्रह्म आहे मधला मी सुद्धा तो नंतर घालवतो, पण तो साधनेतील अत्यंत खोल भाग झाला. तो पुन्हा कधीतरी पाहू. पण साधकाची दशा सांगताना समर्थ म्हणतायत की तो गर्वाला गर्वानं घालवतो. मी देह हा भाव, मी आत्मा या भावानं घालवतो. स्वार्थ अनर्थी घातला असे शब्द ते वापरतात.
म्हणजेच पूर्णपणे निस्वार्थी बनतो, स्वार्थाचा अनर्थ करून. म्हणजेच स्वार्थाच्या ठिकाणी असलेला मी घालवून पूर्णपणे तो निस्वार्थी असा बनतो. स्वार्थाचं मूळ हा मीपणाच आहे. मीपणा नसेल तर स्वार्थ कसा राहणार? पुष्कळ वेळा आपण काय करतो, आपला मीपणा जिथल्या तिथं ठेवतो आणि निस्वार्थी बनण्याचा प्रयत्न करतो आणि मग म्हणतो की मी निस्वार्थी आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत निस्वार्थीपणा तिथं नाही. साधक मुळात या मीलाच घालवतो आणि स्वार्थ टाकून निस्वार्थी बनतो. अर्थातच कशा ना कशाचा तरी तो आधार घेतो. आधीच्या ओवीत समर्थ विवेकाचा आधार सांगतात, आत्ताच्या ओवीत नीतिन्यायाचा आधार सांगतात. कोणत्या तरी आधारानं आपल्यातील दोष साधक घालवतो हे समर्थांना सुचवायचं आहे. मोहासी मध्येची तोडिले, दुःखासी दुद्धडची केले, शोकासी खंडून सांडिले एकीकडे. मोह म्हणा, शोक म्हणा, दुःख म्हणा, या सगळ्याला तो पार करून पुढे निघून जातो. या प्रत्येक गोष्टीच्या बुडाशी अभिमान आहे, अहंकार आहे. त्याच्यावरतीच साधक घाला घालत असल्यामुळं मोह, दुःख, शोक हे तिथं राहतच नाही. पुढे समर्थ म्हणतात, द्वेष केला देशधडी, अभावाची घेतली नरडी, धाके उदर तडाडी कुतर्काचे. नास्तिकपणा म्हणा, द्वेष म्हणा, कुतर्क म्हणा, या सगळ्याच्या पलीकडे साधक जातो. ज्ञाने विवेक माजला, तेणे निश्चयो बळावला, अवगुणांचा संहार केला वैराग्य बळे. पुन्हा इथं वैराग्य बळे असा शब्द वापरला पहा समर्थांनी. आधार आहे तो. या आधारानं तो काय करतो तर ज्ञान संपादन करतो आणि विवेक माजवतो. ज्ञान मिळवणं आणि विवेकाच्या साह्यानं मिळवणं हा मार्ग आहे साधकाचा. पण समर्थांची शब्दरचना पहा. ज्ञाने विवेक माजला, तेणे निश्चयो बळावला असं समर्थ म्हणतात. हा विवेक एक प्रकारे बळावतो साधकाच्या अंतरंगामध्ये आणि त्यामुळे त्याचा आत्मस्वरूपाविषयीचा निश्चय दृढ होतो असं समर्थांना म्हणायचं आहे. मी आत्मा हे दृढ होणं पण गरजेचं आहे. मी तोच आहे, सहा अहम याच्या दृढतेचा अभ्यास गरजेचा आहे. पूर्वी निरूपणात आले पहा. स्वामी स्वरूपानंदांना एकांनी विचारलं की तुम्ही इतकी वर्ष पावसमध्ये राहून काय केलं? स्वामी स्वरूपानंद म्हणाले, मी अक्षरशः लाख वेळा सोहम घोटलं. समर्थ इथे तेच सांगतायत की साधकाचा विवेक बळावतो आणि आत्मस्वरूपाविषयीचा त्याचा निश्चय दृढ होतो आणि अर्थातच सगळे अवगुण त्याचे नाहीसे होतात. यासाठी तो वैराग्याचं बळ वापरतो असं समर्थ म्हणतायत. अवगुणांचा संहार केला वैराग्य बळे. वैराग्याचं पण बळ हे महत्त्वाचं आहे, नुसतं वैराग्य नाही. त्यातील शक्ती इथे समर्थांना निर्देशित करायची आहे. अधर्मास स्वधर्मे लुटिले, कुकर्मासी सत्कर्मे झुगटिले, लाटूनी वाटा लाविले, विचारे अविचारासी. काय काय दूर केलं साधकानं? अविचार दूर केला, अधर्म दूर केला आणि कुकर्म दूर केलं. आणि हे सर्व करताना विचाराला धरलं, स्वधर्माला धरलं आणि सत्कर्माला धरलं. विचार आहे आत्मानात्म विचार, विचार आहे सद्विचार. सत म्हणजे भगवंत आणि भगवंताकडे नेणारा जो विचार तो सत्विचार. स्वधर्म आहे स्वचा धर्म, स्व म्हणजेच आपलं स्वरूप, आणि धर्म आहे आचरण. त्यामुळं स्वधर्म म्हणजे आपल्या स्वरूपाकडे नेणारं आचरण. तसंच सत्कर्म म्हणजे भगवंताकडे नेणारं कर्म. मग ते ध्यान असेल किंवा नाम असेल, सत्संग असेल किंवा सद्गुरू सेवा असेल. आपल्यातील जो अधर्म आहे, जे कुकर्म आहे, जो अविचार आहे, तो साधक बाजूला करतो, पण या गोष्टींचा आधार घेऊन. दोष अनंत आहेत, त्यांची गणतीच नाही.
पण दोषांचं खरं मूळ आहे आपला अभिमान, आपला अहंकार, आपला समज की आपण जीव आहोत, आपण म्हणजे हा देह आहोत, आपली ही देहबुद्धी. साधक मुळात या गोष्टींवरतीच घाव घालतो आणि त्यामुळं मग बाकीच्या दोषांच्या फांद्या पाने आपोआप गळून पडतात. हे समर्थांना सुचवायचं आहे. त्याबरोबरच समर्थांना हेही सुचवायचं आहे की प्रत्येक दोष घालवताना साधक कशा ना कशाचा तरी आधार घेतो. कधी विवेकाचा घेईल, कधी वैराग्याचा घेईल, कधी नामाचा घेईल, कधी ध्यानाचा घेईल, कधी सत्संगाचा घेईल, तर कधी अगदी नीतिन्यायाचा सुद्धा घेईल. आधाराशिवाय पुढे जाता येत नाही, कारण दोष आहेत म्हणून. केवळ निखळ आत्मस्वरूप असेल तर त्याला आधाराची काय गरज. पण आपल्याला देह असतो आणि देहामध्ये राहून आपण वर्तन करतो आणि या देहात राहूनच आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो, म्हणून आधाराची गरज लागते. ही महत्त्वाची बाब इथं समर्थ सांगतायत. पुढील साधक निरूपण आपण असंच यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.